यानंतर नागपूरच्या महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया। नागपूरमध्ये काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरत नव्हता। नागपूरमध्ये काँग्रेसकडून 2 अर्ज अंतिम दाखल करण्यात आलेले आहेत। नागपूर विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या आयबी फॉर्मवर अतुल लोंढेंचं नाव क्रमांक 2 वर माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोलेंचं नाव आहे। तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारीबाबत संभ्रम आहे। अजूनही काँग्रेसने उमेदवारीची घोषणा केलेली नाही। मात्र 4 जूनला महाविकास आघाडीकडून नाव जाहीर होईल अशी माहिती काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दिली आहे। काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड हे मुख्य उमेदवार असल्याची माहिती मिळाली आहे। तर प्रफुल्ल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांचं नामनिर्देशन फॉर्म दाखल करण्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे। त्यामुळे नेमका उमेदवार कोण असेल याबाबत 4 जूनला स्पष्ट होईल। मात्र अर्ज भरण्यासाठी केवळ काही तास उरलेले असून सुद्धा अर्ज नेमका कोण भरणार याबाबत स्पष्टता नसल्याचं दिसून आलं। आणि तुषार कोहळे आपल्या सोबत आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती देईल। तुषार, भंडारा गोंदिया आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या गोटामध्ये एक गोंधळाचं चित्र निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। काय नेमकं घडलं या ठिकाणी? निश्चितच काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत विदारक असं चित्र आहे, कारण की कधी काळी हा विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि दिल्लीवरनं सेफ झोन म्हणून विदर्भामध्ये उमेदवार पाठवले जात होते। मात्र आज आपण बघू शकतो की उमेदवारी अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना देखील काँग्रेसकडे उमेदवार भेटत नाही। ज्या उमेदवारांना विचारणा केली जाते ते उमेदवार लढायला तयार नाही, अशा प्रकारचं चित्र आपल्याला नागपूर आणि भंडारा गोंदिया दोन्ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं। मात्र आज जर का आपण बघितलं तर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे आणि नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी जे 4 उमेदवार निश्चित झालेले आहेत त्यामध्ये भाजपकडनं राजीव पोद्दार आहे, काँग्रेसकडनं अतुल लोंढे आणि दिनेश ढोले या दोघांचं नाव त्यापैकी एक उमेदवार असणार आहे। त्यासोबत 2 अपक्षांनी देखील फॉर्म भरलेला आहे, सुरेंद्र लोधी आणि राजेश जांगले हे 2 अपक्ष देखील आहे। त्यामुळे तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की 826 एकूण मतदार आहे, त्यामध्ये महायुतीकडे 559 आहे आणि महाविकास आघाडीकडे 200 आहे। म्हणजे साधारण महायुतीकडे हे 359 अधिकचे मत आहे। असं असताना देखील काँग्रेसकडनं सुरुवातीला जे उमेदवार दिलं पहिलं नाव टाकलेलं आहे ते अतुल लोंढेंचं आहे। अतुल लोंढे यांना माहीत आहे की आपला पराभव होईल, पण ते म्हणतात की ही नैतिक लढाई आहे। महत्त्वाची गोष्ट की थोड्या वेळाआधी एबीपी माताशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही महागाई, त्यानंतर नीट परीक्षेमध्ये झालेला घोड आणि इतर सर्व विषयांना घेऊन जेव्हा आम्ही ह्या संपूर्ण निवडणुकीला जाऊ तेव्हा भाजपचे मतं फुटेल आणि ते मला मिळेल। आणि त्यांनी असा दावा केला की 826 पैकी 826ही हे काँग्रेसच्या विचारधारेला आणि काँग्रेसला देईल असा त्यांचा दावा आहे। मात्र निश्चितच ते अतिशोक्ती जरी असलं तरीही आपण बघू शकतो की ज्या प्रकारे मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसच्या गोटामध्ये चित्र पाहायला मिळालं की एकीकडे सुनील केदार या संपूर्ण निवडणुकीला लीड करत होते, मात्र निरीक्षक म्हणून नितीन राऊत यांची नेमणूक झाल्यापासून त्यांनी सुनील केदारांनी कुठेतरी हात वर केला होता आणि मग सुनील केदारांनी या निवडणुकीची जबाबदारी नितीन राऊत यांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न केला। तर नितीन राऊत यांनी या निवडणुकीची जबाबदारी सुनील केदार यांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न केला। 2 नेत्यांच्या वादामध्ये उमेदवार ठरत नव्हता, आज सकाळपर्यंत उमेदवार ठरत नव्हता। शेवटी 6 उमेदवारांचे अर्ज भरून घेतले, त्यातले 4 उमेदवार हे जवळपास फायनल करण्यात आले आणि अंतिमतः एबी फॉर्मवर 2 उमेदवारांचे नाव देण्यात आले। आता त्यापैकी अंतिम उमेदवार कोण हे देखील अजून निश्चित नाही। अतुल लोंढेला विचारलं त्यामुळे पक्ष जो आदेश देईल तो उमेदवार राहील। त्यामुळे अशा प्रकारचे कोणाच्या नावावर पक्ष अंतिम शिक्कामोर्तब करतो हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।